हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हाला माझा आवाज खूप बसल्यासारखा, सर्दी झाल्यासारखा येत असणार. तर माझ्या इशूला बरं वाटत नाही आहे 2-3 दिवस झाले आणि तिच्यासोबत माझी झोप अशी रात्रीची शांत होत नाही आहे. सो त्याच्यामुळे मलाही थोडं बरं वाटत नाही आहे आणि आवाजही थोडा बसला आहे. तर कालच मी इशूलाही दवाखान्यातून आणलं होतं आणि काल रात्री ती जरा शांत झोपली होती. त्याच्यामुळे काल रात्री माझीही जरा झोप झाली होती. मग काय सकाळी लवकर उठले आणि आपल्या डेलीच्या कामाला मी इथे लागली होती. आणि घरात लहान मूल आजारी असलं की घराचं वातावरणच खूप बदलून जातं. ॲक्च्युली बिलकुल मन लागत नाही कोणत्याच गोष्टीत आणि एकदम असा आवाज त्यांचा कानामध्ये येतच असतो, अरे रडते का रडते का. मला तरी असंच होतं. तुम्हालाही असंच होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. कारण ती आता ही आय थिंक ती झाल्यापासून ही सेकंड किंवा थर्ड टाईम आजारी पडली असेल. आणि जेव्हा फर्स्ट वेळेस ती आजारी पडली होती तेव्हा मी माझ्या मम्मीकडे होते आणि आता ती आजारी पडली तर मी इकडे आहे. सो एकटीला सगळं मॅनेज करणं थोडंसं हार्ड होत होतं. आणि तेच तर मग इकडे मी अक्षूलाही उठवलं होतं कारण त्याचं स्कूल होतं आणि त्याचं ब्रश वगैरे आंघोळ वगैरे करून दिली होती. आणि त्याला माहीत होतं इशू आजारी आहे. मम्मी खूप परेशान झाली. सो त्याने त्याच्या हाताने कपडे वगैरे घालून घेतले आणि मला सांगत होता, मम्मा मी रेडी झालो आहे, असं माझे केस पुसून दे म्हणून. सो मी तेच बघून मला खूप असा आनंद झाला की मुलं कसं ना वातावरण बघून लगेच त्यांना कळतं, अरे हां मम्मी परेशान होते किंवा मम्मीला त्रास होतो आहे, मम्मीलाही बरं वाटत नाही आहे, आपल्या इशूला किंवा आपल्या बहिणीला बरं वाटत नाही आहे. जरी ती लहान असली ना तरी त्यांना एन्व्हायरमेंट किंवा वातावरण कसं आहे घराचं हे कळत असतं. आणि नेहमी माझं असं असतं ना की खूप एनर्जेटिक असतं सकाळचं वातावरण आमच्या घरात तरी, कारण की सगळी पटापट कामं करणं म्हणजे ऑफिसचं हे ते. आणि त्याला माहीत असतं की हा मम्मा खूप पटापट करणार, मला पण पटापट करायला लावणार. तेव्हा तो रेंगाळत असतो. तेव्हा त्याला माहीत असतं की हा मम्मी आहे, मम्मी करणार. बट त्याला माहीत होते की 2 दिवसापासून इशू ही त्रास देते आणि त्याच्यामुळेच तो त्याचं आवरत होता. इकडे तो जेवत होता आणि तिकडे मोबाईलमध्येही जाऊन बघत होता. तिथे व्हिडिओ चालू होता तिकडे. आणि इकडे मी माझी घरातली कामं वगैरे आवरत होती. इथं इशू उठली होती, त्याला मी जेवण दिलं होतं. तो जेवतच होता. तो त्याच्या हाताने खातो तेव्हा खूप हळूहळू खातो आणि त्याला मध्ये रिमाइंड करावं लागतं की बाबा खा खा असं म्हणून. आणि मग काय तो जेवत होता तोपर्यंत त्याची बॉटल वगैरे भरून घेतली. थोडंसं किचनचं काम आवरून घेतलं कारण नंतर मला माहिती होतं तो गेल्यावरती इशू काही राहणार नाही हे आहे आणि मला तिच्याजवळच बसावं लागणार आहे आणि ऑफिसही मला होतंच. काल ऑलरेडी मी लेट लॉग इन केलं होतं कारण तिला मी हॉस्पिटलला घेऊन गेले होते. तर मला आज वेळेवरच लॉग इन करायचं होतं. इकडे मी यक्षलाही रेडी केलं होतं स्कूलला जाण्यासाठी. मग काय त्याची बॅग वगैरे भरली, त्याची बॉटल वगैरे भरली आणि बॅगमध्ये ठेवली. त्याची बॅग वगैरे तोच भरून ठेवतो जेव्हा होमवर्क करून घेतो तेव्हा. मग त्याची बॉटल वगैरे टाकली आणि बॅग वगैरे घेऊन इशूला घेऊन आम्ही खाली आलो. खाली तिला थोडं उन्हात बसवलं आणि यक्षूला स्कूलमध्ये पाठवलं. त्याच्यानंतरून काय वर आले, ऑफिसचं लॉग इन वगैरे केलं. तिला काही झोप येत नव्हती म्हणून तिला बसवून ठेवलं होतं. ती खेळत होती तोपर्यंत. म्हटलं चला ती तू खेळते तोपर्यंत लॉग इन वगैरे आपलं करून घेऊया. म्हणजे कसं ना तिला औषधी मला द्यायची होती. मग तिला लॉग इन केल्यानंतर औषध वगैरे देऊन दिली आणि त्याच्यानंतर थोडं खाऊ घालून मी तिला झोपवलं होतं आणि ती थोडी झोपल्यानंतर मी चहा वगैरे घेतला कारण खूप डोकं दुखत होतं, खूप सर्दी झाली आहे. त्याच्यामुळे खूप असं अंगही दुखत होतं. मग थोडा वेळ मिळाला तर मी लॅपटॉप वगैरे घेऊन किचनमध्येच आले होते. ती झोपली होती तर कारण टीम्सवर किंवा कॉल वगैरे आला ऑफिसचा तर ते जोरात आवाज येतो त्याचा. सो मी लॅपटॉप घेऊन किचनमध्येच आले होते. ज्या वर्किंग मदर्स असतील किंवा ज्यांना WFH असेल त्या माझ्याशी रिलेट करू शकणार की जेव्हा मीटिंगचा कॉल येतो आणि बाळ झोपलेलं असतं तर त्याचा मोठा आवाज होतो थोडा. आणि सो त्याच्याचमुळे मी ते किचनमध्ये घेऊन आले होते कारण ती एकदा उठली की झोपायचं तिनं आवाज घेत नाही आहे, खूप किरकिर अशी करते. सो त्याच्याचमुळे मी ते किचनमध्ये घेऊन आली होती. मग किचन वगैरे साफ केला. तेवढ्यात आमची लाडूबाई उठली होती आणि मग काय छान अशी ती हसली. ते पाहून खूप बरं वाटलं कारण की 2 दिवस झाले ती सारखी रडत होती. मग काय मी ऑफिसचं काम करत होते, तिला आरशात मी दिसत होते म्हणून ती खूप हसत होती. आणि इकडे मग काय ती माझा हात खात होती. आमचं असं चाललेलं होतं दुपारी. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.